निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, तुम्ही काही बोलत नाही आहात. काही झाले आहे का? आज माझं संपूर्ण ध्यान जालिंदर आणि कानिफावर आहे. होय गुरुवर, आज निर्णायक दिवस आहे. पृथ्वीच्या पोटात राहण्याचा निर्णय जालिंदरचा होता. गोपीचंदला त्याने काहीही प्रतिकार केला नाही. परंतु जेव्हा तो बाहेर येईल तेव्हा त्याच्या रागाला सामोरं जाणं एवढं सोपं नाही. गुरुवर, म्हणूनच कानिफावर मोठी जबाबदारी आहे. तो हे सगळं कसं हाताळणार आहे हे महत्वाचं ठरेल. गोपीचंदचे प्राण जालिंदरच्या हातात आहे. परंतु गुरुवर, गोपीचंदलाही या सगळ्या परिस्थितीत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. होय गोरक्ष, परंतु गोपीचंद मध्येही ध्यानाचे बीज आहे. हे काय सांगता आहात गुरुवर? होय गोरक्ष, आणि कानिफालाही ते समजले आहे. गुरुवर, तसं असेल तर गोपीचंदचे प्राण वाचले पाहिजे. कानिफाचाही तोच प्रयत्न असेल. परंतु गुरुवर, जालिंदरच्या रागाचं काय? त्याचा राग व्यक्त होणारच गोरक्ष, आणि तो एखाद्या ज्वालामुखीसारखा असणार. राजन, तुम्ही माझ्या गुरूंना जमिनीत पुरण्याचा अक्षम्य गुन्हा केला आहे. तरीही मला असं वाटतं की तुम्हाला मी या परिस्थितीतून वाचवावं. याचं कारण काय मला ठाऊक नाही, पण हा, हे आश्चर्य वाटण्यासारखं आहे. आपण मला सहाय्यभूत आहात हे ऐकूनच धन्य झालं गुरुवर. या, असे समोर या आणि जालिंदरनाथांची क्षमा मागा. हे गुरुवर, हे जालिंदरनाथ, मी जे पाप केलं आहे त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. राजन, आता जिथे तुम्ही श्री जालिंदरनाथ यांना पुरलं आहे तिथे खणायला सुरुवात करा.
आता त्या पुतळ्यांपैकी एक पुतळा इथे ठेवा. जालिंदरच्या क्रोधात गोपीचंद जळून भस्मसात व्हायचा. गोपीचंदला ह्या सगळ्याला सामोरं जावंच लागेल. होय गोरक्ष, परंतु त्याची केवळ एक चूक आणि गोपीचंद संपून जाईल. कानिफ आहे सोबत, तो काहीही अघटित घडू देणार नाही. तसेच घडो. गोपीचंदला जो पश्चाताप झाला आहे त्यावरून त्याच्यात एक खूप मोठी शक्यता तयार झाली आहे. तो एक उत्तम साधक होऊ शकतो गोरक्ष. होय गुरुवर, परंतु राजवैभव सोडणं त्याच्यासाठी सोपं नाही. कसं आहे गोरक्ष, मनुष्याला एकदा का अध्यात्माचा स्पर्श झाला की ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय तो स्वस्थ राहू शकत नाही. गोपीचंद जर ह्यातून वाचला तर सगळं शुभच घडेल. गुरुवर, माझी ही इच्छा आहे की गोपीचंद यातून सुखरूप बाहेर यावा. त्याच्या अपराधांना क्षमा करणंच योग्य राहील. आता काय करू गुरुवर? कुदळ मारत राहा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? सांगा, तुम्हीच आहात. हे गुरुवर, मी गोपीचंद. गोपीचंद असेल तर जाऊन खाक होशील. राजन, बाजूला व्हा.
गुरुवर, ही परीक्षा अवघड आहे. तरी सुद्धा माझ्या मुलाने यातून जावं असंच मला वाटतं. त्यांच्यासाठी हेच योग्य राहील. यांनाही प्रायश्चित्त घ्यावं लागेल. माझं काही चुकलेलं नाही, तेव्हा मी प्रायश्चित्त घेणार नाही. लोमावती, राजवाड्यात जो उद्धटपणा करतेस तो इथे करू नकोस. श्री कानिफनाथ सांगतील तसं तुम्ही करा. काय आज्ञा गुरुवर? चांदीचा पुतळा ठेवा आणि योग्य वेळी बाहेर पडा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी गोपीचंद. हे तुम्ही का करत आहात? प्रायश्चित्त. अहो पण यात तुमचे प्राण जाऊ शकतात. तुम्ही त्यांचे जेवढे नुकसान करायचे आहे तेवढे करून झाले आहे. आता त्यांना त्यांचे कार्य करू दे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी गोपीचंद. राजन, बाजूला व्हा.
मी गोपीचंद. तू गोपीचंद असशील तर तुझा मृत्यू होईल. इकडे या राजन. इतक्या वेळा मंत्र सोडूनही गोपीचंदचा मृत्यू का झाला नाही? त्याच्या मागे अशी कोणती विद्या आहे? गुरुवर, मी गोपीचंदच्या माथ्यावर चिरंजीव मंत्राचा गंध लावलं आणि मग त्याला समोर केलं. गुरुवर, गुरुवर, आपण अजूनही गोपीचंदचाच विचार करता आहात? नाही, कानिफाचा. अत्यंत विचारपूर्वक त्याने चिरंजीव मंत्र अभिमंत्रित करून गोपीचंदला गंध लावला. होय, म्हणूनच अद्याप गोपीचंद वाचला आहे. हे सगळं निर्विघ्न पार पडावं आणि जालिंदर बाहेर यावा हीच सदिच्छा आहे. जालिंदरला ह्याचा राग येणं स्वाभाविक आहे गुरुवर. जर राजसत्तेने धर्मसत्तेला संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचे शासन होणार हे निश्चितच. गोपीचंदने नाथ परंपरेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे प्रायश्चित्त त्याला घ्यावे लागेलच. प्रायश्चित्त. प्रायश्चित्त म्हणजे शारीरिकच असायला हवं असं काही नाही गोरक्ष. मानसिक यातना हेही प्रायश्चित्तच आहे आणि गोपीचंद त्यातून जात आहे. जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला.